तुम्हाला माहित आहे तुमच्यासाठी रोज रोज युट्यूबचे व्हिडिओ बनवून बनवून माझा हात एवढा साफ झालेला आहे की मी साधी जरी भाजी केली तरी माझा नवरा आणि माझी मुलगी म्हणते की वा मम्मा काय भाजी आणि किती टेस्टी केलेली आहेस. म्हणजे आपण एखादी साधी सिंपल भाजी मनापासून जर केली ना तर इतका छान स्वाद करतो, टेस्टी होते. तशीच मी आज एक बोरिंगची भाजीला एक सिंपलचा तडका मारलेला आहे आणि स्वादिष्ट अशी भाजी केलेली आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आज बघणार आहे दोडक्याची भाजी. सुरुवातीला त्या दोडक्याला स्वच्छ धुवून त्याची पाट काढून घ्यायची आहे आणि त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे त्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या शेपप्रमाणे मोठं बारीक असं कट करून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम सिंपल रेसिपी आहे, तुमच्या टिफिनसाठी जेवणासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसवर पॅन गरम करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग घालूया. त्यामध्ये थोडस कढीपत्ता घालायचा आहे. त्याला छान शिजवायचं आहे. 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे, यामुळे स्वाद वाढतो. कांदा टाकायचा आहे बारीक कट करून. त्याला पण छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदा झाला की त्यामध्ये आपण लसणाची पेस्ट टाकायची आहे. त्याला छान परतून घेऊन त्याला पण शिजवायचं आहे. त्यामध्ये आपण बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे. त्याला पण छान नरम होईपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजला गेला की त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनापूड टाकायचा आहे. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. मसाले शिजला गेले की त्यामध्ये आपण भिजवलेली चणा डाळ टाकायची आहे. इथे चणा डाळच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ किंवा मसूरची डाळ ऑप्शन आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये डाळ टाकू शकता. आणि याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ही जी डाळ आहे ती व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तुमच्याकडे आवडतं का दोडकं? आमच्याकडे याला दोडकं म्हणतात. तुमच्याकडे काय नाव आहे याला मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे जर तुम्हाला दोडकं नसेल आवडत तर तुम्ही या पद्धतीची भाजी करून पहा. खूप चवदार होते, एकदम स्वादिष्ट लागते हरभऱ्याची डाळ टाकून दोडक्याची भाजी. आता झाकण ठेवून आपल्याला डाळ शिजवून बघायची आहे आणि डाळ आपल्याला दाबून बघायची आहे व्यवस्थित शिजला गेली की नाही. असं शिजला गेलं तर परत झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्याला पाणी सुटलं आहे छानपैकी. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दोडकं. 80% डाळ शिजला गेली की आपण त्यामध्ये दोडकं टाकायचं आहे. नंतर 20% डाळ आणि दोडकं व्यवस्थित शिजला जाते बघा. परत झाकण ठेवूया आणि दोडकं शिजवून घेऊया. दोडकं शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे तुम्ही पाणी घालू शकता, पातळ भाजीही बनवू शकता. रश्शावाली मी अशा पद्धतीची लिपची भाजी बनवणार आहे. मोकळी छान लागते बघा अशी भाजी. आता हे तुम्ही टिफिनला किंवा तुम्ही घरी जेवताना छान ऑप्शन आहे टिफिनसाठी पण. मस्त स्वादिष्ट भाजी तयार होते. एक बोरिंग भाजीला एक छानसा तडका देऊन जर तुम्ही केला तर सगळ्यांची फेवरेट भाजी होईल बघा. अशा पद्धतीची लिपची भाजी ठेवायची आहे. थोडासा आपण गरम मसाला घालूया, परतूया, याला छानपैकी आपण सर्व करूया. थोडंसं आपण कोथिंबीर टाकूया शेवटी. तुम्ही याला भाकरी बरोबर खा, शिळ्या भाकरी बरोबर तर एकदम जबरदस्त लागते. डाळ भाताबरोबर पण अप्रतिम लागते. गरमागरम भाजी आपल्याला सर्व करायची आहे. तुम्हाला माझ्या हातची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा आणि ही भाजी नक्की ट्राय करा. मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय, टेक केअर.